मित्रांनो, एक छोटीशी गोष्ट आहे. जे काही आपले बोगद्यामध्ये मजूर अडकलेत त्याच पार्श्वभूमीवर या गोष्टीचं मला खूप महत्त्व वाटतं, म्हणून तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमधला एक साधारणतः 3ऱ्या मजल्यावरचा वॉर्ड आहे. खिडकीपासून एक 4 फुटावर एक कॉट आहे आणि दुसरी कॉट खिडकीपासून 10 फुटावर आहे. या 2 कॉटमध्ये साधारणतः 5-1 फुटाचं अंतर आहे असं गृहीत धरा. मध्ये डॉक्टरला उभं राहायला, येणाऱ्या नर्सेसला उभं राहायला, आणि तिथं जो पेशंट आहे दुसऱ्या कॉटवरचा, जी खिडकीपासून 10 फुटावर आहे, तो अगदी हेल्पलेस आहे, बेड पेशंट आहे. आणि पहिल्या कॉटवरचा सुद्धा बेड पेशंट आहे. म्हटलं तर दोघांची परिस्थिती सारखी आहे, पण खिडकीजवळच्या कॉटवरचा पेशंट तसा पाहिला तर गंभीर अवस्थेत आहे. बोलता येत आहे त्याला, त्याची नजर पण उघडी आहे, पण त्याचा आजार सिरियस आहे, त्याच्यामुळं सगळेच हवाल दिलेत. पण तो बोलतोय, तो पेशंट मस्त आहे. आणि त्या दुसऱ्या कॉटवरचा, म्हणजे जे खिडकीपासून 10 फुटावर आहे असं मी सांगतोय, तो पेशंट तितका सिरियस नाही, पण तो बेचैन आहे. का बेचैन आहे? की त्याला फक्त आजूबाजूचे पेशंट दिसत आहेत आणि बाहेरचं काहीही दृश्य दिसत नाही. मग ही बेचैनी त्याची का वाढली? की मला काहीच दिसत नाही आहे आणि मी हालू शकत नाही आहे. एका जागी मी निश्चित पडून राहावं लागतं आहे. होत आहेत ते इलाज करून घ्यावे लागत आहेत आणि काही माहिती नाही मी किती दिवसात बरा होणार आहे. ही खंत त्याला अजूनच खचायला लावत जाणारी होती. हे साधारण सिरियस असलेल्या पेशंटच्या जेव्हा लक्षात आलं, तेव्हा त्यांनी बडबड करायला सुरुवात केली. खिडकीकडं बघून तो पेशंट मस्तपैकी वर्णन करायचा. अरे काय मस्त ग्रीनरी आहे, किती सुंदर बहरलेलं झाड आहे हे, आणि या झाडावर किती तऱ्हेचे पक्षी येत आहेत. अरे काय मस्त, बघ ना, तो निळकंठ पण आला, किती रंगीबेरंगी छोटे पक्षी पण येत आहेत आणि त्या फांद्यांवरती बसून किती मला सुख वाटावं म्हणून मला दर्शन देत आहेत. केवढा छान आवाज तो माझ्या कानी येतो आहे. आणि असं वर्णन करता करता तो शेजारच्या पेशंटला थोडीशी नजर टाकून कधी विचारायचा, येतोय का रे तुला आवाज? बघ ना किती छान आवाज आहे त्या पक्षाचा. मग हा पेशंट म्हणायचा की खिडकीपासून मी लांब आहे, मला आवाज नाही येत ऐकू, पण तू जे वर्णन करतोयस ना ते ऐकून मला खूप छान वाटतंय. तू अशीच रनिंग कॉमेंट्री करत राहा. आणि मग असे 4-8 दिवस गेले. हा आपला खिडकीतून बाहेर डोकवायचा पडल्या पडल्याच आणि मस्त त्या हिरवाईचं वर्णन करायचा, पक्ष्यांचं वर्णन करायचा, मधूनच त्याला विमान दिसला असंही सांगायचा. असे सगळे त्याला नजारे दिसत आहेत आणि त्या नजाऱ्यांमुळं मला खूप आनंद वाटतो आहे खिडकीजवळची कॉट मिळाल्याचा, असंही तो म्हणायचा. असं करता करता 15 दिवस असेच गेले आणि 16व्या दिवशीची पहाट वाईट उजाडली. जो वर्णन करायचा खिडकीत बघून तो पेशंट, त्याचं देहावसान झालेलं समजतं आणि त्याच्या कॉटभोवती डॉक्टरांची धावपळ, गर्दी, आणि मग त्याची डेड बॉडी गुंडाळून ती यथोचितरित्या बाहेर नेली जाते. हे सगळं हा पेशंट बघत असतो लांबून. तो दुसऱ्या दिवशी हळहळ व्यक्त करतो आणि डॉक्टरांना विनंती करतो एकच. तो माझा मित्र खूप छान मला वर्णन करून बाहेरचा निसर्ग मला तो सगळा सांगायचा, पक्षी येत आहेत, झाडझुडपं आहेत, सगळं सांगायचा. मला कृपा करून त्या कॉटवर ठेवाल का, म्हणजे तो जे वर्णन करायचं ते दृश्य मला दिसेल. डॉक्टर गालातल्या गालात हसले आणि त्यांनी शिफ्टिंगची ऑर्डर केली. या कॉटवरून त्याला त्या कॉटवर हलवण्यात यावं, त्याची ट्रीटमेंट आपण तिथं करूया. जेव्हा त्याला त्याच्या ह्या ओरिजिनल कॉटवरून तो देहावसन झालेल्या त्याच्या मित्राच्या कॉटवर आणून ठेवलं गेलं आणि जेव्हा त्यांनी सर्वप्रथम खिडकीतनं पडल्या पडल्या डोकावून खिडकीकडं बघितलं, तेव्हा त्याला कळलं की तिथं तर एकही झाड नाही आहे, एकही पक्षी येत नाही आहे. म्हणजे त्या पेशंटलासुद्धा त्याच्यासारख्याच मनोवस्थेत त्या कॉटवर पडून राहावं लागलं होतं.
पण त्याने खिडकीतून काल्पनिकरित्या ही दृश्य दिसत आहेत आणि त्याचं वर्णन रसभरीत करून शेजारच्या पेशंटचं आयुष्य वाढवलं होतं. शेजारच्या पेशंटमध्ये एक काय म्हणतात त्याला, ताकद निर्माण केली होती. कारण माणसाला ना ही दृश्यसुद्धा ताकद देऊन जातात. तो असा एकांतात एकटा राहू शकत नाही जास्त. म्हणूनच म्हणतो मित्रांनो, आज हे 41 मजूर जे आतमध्ये अडकलेत, कोणतेही दृश्य त्यांना दिसत नाहीत. म्हणूनच या गोष्टीचा खूपच मला मतितार्थ तुमच्यापर्यंत पोचवावासा वाटला. शेवटी त्या पेशंटला जेव्हा कळलं की आपला मित्र तर गेला, पण 15 दिवस आपल्याला केवढं मोठं सुख देऊन गेला आणि त्याच ताकदीमुळं आपण थोडे थोडे बरे होत आलोत. आणि अक्षरशः पुढच्या 5-7 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर त्या पेशंटला डिस्चार्ज मिळाला आणि तो बाहेर फिरायला मोकळा झाला. पण मनोमन त्याच मित्राची कृतज्ञता व्यक्त करत तो पुढचं आयुष्य जगतोय. तात्पर्य मित्रांनो, काही माणसं ही स्वतःचा स्वभाव, स्वतःची आवड निवड ही सगळी बाजूला ठेवून जर कुठे एखादं बंदिस्त जीवन जगत असतील, मग ते कोणाच्या सेवेत राहू द्या किंवा कोणत्याही इतर कारणामुळे राहू द्या, तर त्यांनी जो त्याग केला आहे त्या त्यागापर्यंत, त्या त्याग भावनेपर्यंत पोचण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. कोरोनाच्या काळात समजलं ना आपण बंदिस्त झाल्यावर काय त्रास होतो. आणि स्वतःचे सगळे छंद, स्वतःच्या आवडीनिवडी या सगळ्या बाजूला टाकून जर कोणी बंदिस्त राहून आयुष्य काढत असेल कुणा एका तिसऱ्या व्यक्तीसाठी, तर तो खूप मोठा त्याग असतो. या भावनांपर्यंत पोचण्यासाठी छाताडामध्ये हृदय लागतं. असं छाताडात हृदय घेऊन लोकांच्या वेदना ह्या तुमच्या मनापर्यंत पोचत जर पोहोचत असतील आणि त्या वेदनांची झळ जर तुम्हाला लांब बसून पण सोसावी लागल्यासारखे तुमचे भाव येत असतील चेहऱ्यावर, म्हणजेच लोकांच्या वेदनेमध्ये सहभाग नोंदवण्यासारखा जर स्वभाव असेल, जर तुमचं हृदय असेल, तरच त्या माणूसपणाला काहीतरी अर्थ आहे. या 41 मजुरांच्या सगळ्या वेदना आज आपल्या प्रत्येकाला जाणवल्याच पाहिजेत. चला पुन्हा एकदा लवकरात लवकर ते या बंदिस्त जागेतून मोकळ्या हवेत यावेत, त्यांना त्यांचे नातेवाईक सगळेजण भेटावेत आणि त्यांचं जीवन पुन्हा एकदा पहिल्यासारखंच आनंदमय व्हावं, याच पुन्हा एकदा सदिच्छा. मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा आणि स्वतः कितीही अडचणीत असला तरी दुसऱ्यांना जर आपण काही बोलून आनंद देऊ शकतो, तो आनंद त्या स्वतःचं मरण समोर दिसणाऱ्या पेशंटनी मिळवला. आणि 2 अनोळखी माणसं एकमेकांसाठी कशी जगू शकतात याचं ज्वलंत उदाहरण ठेवून तो बिचारा हे जग सोडून गेला. मित्रांनो, खूप बोध घेण्यासारख्या या छोट्या छोट्या गोष्टी असतात, कधीतरी कुठेतरी वाचलेली ऐकलेली, पण त्याचा संदर्भ मला या मजुरांच्या अडकण्याशी लावायचा होता आणि इतरही गोष्टी मला तुमच्या कानापर्यंत पोचवायच्या होता. म्हणूनच हा एक छोटासा माझा प्रयत्न. चला पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूबवर. खूप काही देण्याचा प्रयत्न करत असलेला हा एकमेव कलाकार, जो जागतिक विक्रमवीर म्हणून या स्टेजच्या क्षेत्रात हळूहळू का होईना चालत राहिला आहे. ही चालत राहण्याची ताकद ही माझी नाही आहे, ही माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादाची आणि फक्त म्हणजे फक्त तुमच्या प्रेमाची ताकद आहे. तुम्ही आहात म्हणूनच मी चालत राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो.